गमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःख मनवेती चक्कम वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन आयावनुपायनी. अर्थात मनुष्याचे जे काही कुशल कर्म असतात तेच कुशल कर्म हे त्याच्या साक्षातीत असतात. आणि ज्या पद्धतीनं दुःख आणि त्याचे कारण हेच तथागत भगवान गौतम बुद्धाचा मेन फंडामेंटल सिद्धांत आहे. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे 35 वर्षाचं अध्ययन आहे याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासपूर्वक या ठिकाणी त्यांनी विषद केलेला आहे. आपण पाहत असताना प्रस्तावनेपासून या ठिकाणी स्टार्टिंग करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एवढा मोठा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांची तब्येत खूप सिरियस होती. जवळपास 4-5 वर्षाचा त्यांना कालावधी लागला, 35 वर्षाचा अभ्यास लागला. आणि जेव्हा ड्राफ्ट तयार झाले 1957ला ड्राफ्ट ऑलरेडी तयार होते, परंतु पैशाच्या टंचाईमुळे तेव्हा ते पब्लिश नाही करता आले. आणि तेव्हा नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना एक पत्र देतात बाबासाहेब ह्याच्या प्रती तुम्ही घ्या, जेणेकरून ते जे काही कॉन्ट्रिब्युशन होईल किंवा जे काही योगदान येईल त्या माध्यमातून मी हे पुस्तकाचं पब्लिश कराल आणि हे कराल. तर तेव्हा बाबासाहेबांनी किती पानाचा ग्रंथ लिहिला असेल बरं? जवळपास 750 पानाचा ओरिजिनल बाबासाहेबांच्या रायटिंगमधला ग्रंथ आहे, पूर्ण इंग्लिशमध्ये. आणि त्यांचे रेफरन्ससुद्धा जगात जेवढे काही पुस्तकं असतील त्या आधारावरती दिलेले आहे. परंतु हल्ली आपण पाहतोय की जेव्हा एक आरशामध्ये तोंड पाहत असतो, आरसा जर असला, सम्यक आरसा जर असला, त्याच्यामध्ये आपले प्रतिबिंब व्यवस्थित दिसू शकतात. जर पाणी स्वच्छ असेल त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रतिबिंब आपलं स्वच्छ दिसेल. एखादं पाणी उकळलेलं असेल किंवा गढूळ असेल किंवा शेवाळलेलं असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रतिबिंब नाही पाहू शकत. मग ही बाबासाहेबाची प्रस्तावना जवळपास 30 वर्ष पुस्तकामध्ये पब्लिशच नाही झाली. आता हे मी जे ग्रंथ आणले त्याच्यामध्ये एकाहीमध्ये बाबासाहेबांची प्रस्तावना दिलेली नाही. इव्हन सिद्धार्थ पब्लिकेशन जे पुढे अध्यक्ष होते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे, त्यांच्यासुद्धा एडिशनमध्ये ती छापल्या गेलेली नाही. मग जेव्हा पंजाबचे प्रसिद्ध साहित्यिक भगवान दास LLB केलेले वकील यांची सिमल्यामध्ये बाबासाहेबांची भेट झाली होती. आणि भेट झाल्याच्या नंतर त्या भगवंताच्या असं निदर्शनास आलं की बाबासाहेबांनी आता कुठल्या बघा पुस्तक जर लिहिलं तर त्याची प्रस्तावनामध्येच याच्यामध्ये काय आहे काय नाही याचं ते एकदम म्हणजे नजर टाकल्या लक्षात येते की त्याचं खोली लक्षात येते, त्या पुस्तकाची खोली लक्षात येते. मग ते शोधत असताना जेव्हा नानकचंद रतूंनी ती टायपिंग केली होती, जवळपास 15 मार्च 1956ला पहिली प्रस्तावना लिहिली गेली. 6 एप्रिल 1956ला दुसरी प्रस्तावना मायनर करेक्शन केल्या गेले. आणि 1 डे बिफोर महापरिनिर्वाणाच्या अगोदरच्या रात्री 5 डिसेंबर 1956ला ही तिसरी प्रस्तावना लिहिली. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी श्वास सोडला. विचार करा मित्रांनो, ज्या बाबासाहेबांनी एवढी हयात घातली ह्या ग्रंथासाठी, ग्रंथाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रस्तावनेमध्ये त्यांनी तेवढा वेळ दिला, एवढा वेळ लागला. काय बरं असं त्याच्यामध्ये? तर आपण जर बघितलं, जर पब्लिश पुस्तकाचं जर बघितलं आपण 1980 पर्यंत
तर प्रस्तावना तर कोणत्याच प्रकाशनाने छापली नव्हती. म्हणजे 1956 ते 1980 पर्यंत एकाही बुक्समध्ये बाबासाहेबांची ही प्रस्तावना नाही. आपण तसेच वाचन करत होतो, आपण अनुकरण करत होतो, पण आपण दिशाहीन पद्धतीने त्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष घेतलं नाही. परंतु जेव्हा त्या भगवंतांच्या लक्षात आलं आणि त्यांनी द रिअल फ्रेजेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं एक छोटंसं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये ही प्रस्तावना दिली. आणि ही प्रस्तावना जेव्हा जगामध्ये पब्लिश झाली तेव्हा सगळे एडिटर परेशान झाले की मूळ बाबासाहेबांच्या सहीची प्रस्तावना ही असताना आपण अर्धवट म्हणजे जे काही मूळ गाभा आहे, जे फ्रंट पेज आहे बाबासाहेबांच्या सिग्नेचरचं, तेच नाही छापलं. त्याच्यामध्ये बरेच पब्लिशर होते. त्याच्यामध्ये बुद्धायन धर्मेंद्र कोश्यारी प्रकाशनचं पुस्तक तेव्हा पब्लिश झाले होते. अशोक गायकवाड त्याचे रायटर आहेत. सम्यक प्रकाशन नवी दिल्ली, बुद्ध प्रकाशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं पब्लिशन, तसंच कन्फर्मेटिव्ह बॉडी बुद्धिस्ट सोसायटी फाउंडेशन तैवान, तसंच हिंदीमधलं जे एडिशन झालेलं आहे ते भदंत आनंद कोश्यारी बुद्धिभूमी प्रकाशन त्यांचं सुद्धा आहे. त्यांचं सुद्धा मी पुस्तक आणले, त्याच्यामध्ये सुद्धा प्रस्तावना नाही आहे. आणि नंतर मराठीसुद्धा अनुवाद पुष्कळ जणांनी केले. घनश्याम तळवटकर, चिटणीस रेंगे, असोसिएटेड इंजिनिअरिंग असोसिएट नांदेड, देवदास घोडेस्वार यांचं राईट पब्लिकेशन, पी.टी. पाटील याचे इंजिनिअरिंग असोसिएटेड पब्लिकेशन आणि भगवानदास यांचं तथागत प्रकरणात जे कल्याण प्रकाशन, अशा प्रकारचे जवळपास 17 ते 18 पब्लिशनं हे ग्रंथ पब्लिश केले होते तिथे. परंतु 80 पर्यंत कोणत्याही बुक्समध्ये बाबासाहेबांची ती प्रस्तावना म्हणजे आलेली नव्हती. आणि नंतर मग मूळ जर ग्रंथ बघितला मग 750 पेजेस झाले कुठं गायब? विचार करा. बाबासाहेबांना दिलेले 750 पेजेस. बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूला पत्र देत असताना पत्रामध्ये इंडिकेट केले की स्पष्टपणे की 7.5 पानाचा माझा ग्रंथ आहे, पेजेस आहेत, माझा ग्रंथ आहे, पेजेस आहेत म्हणजे. आणि त्याला कव्हरिंग लावून त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना 500 म्हणजे ग्रंथ घेण्याची विनंती केली. मग त्या पब्लिशनचा जर आपण विचार जर केला तर ह्या प्रकाशनाने काय केलं? मग नंतर जर यांचा जर विचार केला तर कौशल्या प्रकाशनानं फक्त 647 पेजेस प्रिंट केले. सम्यक प्रकाशन नवी दिल्लीनं 520 पेजेस हे केले. बुद्धभूमी प्रकाशन नागपूरनं 613, बुद्धभूमी प्रकाशन दुसरे एडिशन 513, सम्यक प्रकाशन नागपूरचं 628, सिद्धार्थ प्रकाशन 447, साहिल प्रकाशन 456, बुद्धिस्ट रिसर्च असोसिएशन नांदेड 479, राईट थिंकर्स नागपूर 336, अशा पद्धतीची 57 ते 58 पर्यंतच्या त्या प्रस्तावना म्हणजे छापल्याच गेल्या नव्हत्या. आणि पेजेससुद्धा म्हणजे सवयीप्रमाणे त्यांनी छापले. नंतर जेव्हा भगवानदासनी ही प्रस्तावना शोधली कुठं? पीपल्स एज्युकेशन मिलिंद कॉलेजमध्ये, त्यांच्या ग्रंथालयामध्ये ती डॉक्टर बाबासाहेबांची हे केली. आणि ती रेअर फ्रेजेस ऑफ डॉक्टर आंबेडकर म्हणून त्यांनी ते 1990च्या नंतर ती पब्लिश केली. आणि बघा नंतर 1990च्या नंतरच ती आपल्याला तुम्हा आम्हाला पाहायला मिळाली. आता काही बुक्समध्ये बघा 2006 पर्यंत सुद्धा प्रस्तावना नाही आहे. तसेच आपण घेतो, विचार करत नाही त्या गोष्टीचा. आपण बॅक साईड पाहत नाही, फ्रंट साईड पाहत नाही. आणि उघडपणानं बाबासाहेबांना काय सांगितलं त्या गोष्टीचं कडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि ती प्रस्तावना लिहित असताना शेवटचे 5 वर्ष म्हणजे अत्यंत महत्त्वाचे गेले बाबासाहेबांचे. या ग्रंथामध्ये बिलकुल म्हणजे ही प्रस्तावना छापली नव्हती. ती 15 मार्च 1956, 6 एप्रिल 1956 आणि 5 डिसेंबर म्हणजे 1956 अशा त्या 3 प्रस्तावना आहेत. आता काहीमध्ये प्रस्तावना म्हणजे आपल्या सोयीने केली. आता इंग्लिशचे जे ट्रान्सलेटर कोणी त्यांच्या हिशोबाने केलं असं, परंतु मूळ काय प्रस्तावना होती हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येईल की आपल्यासाठी हा ग्रंथ किती मोलाचा, किती तोलाचा आणि किती अनमोल आहे. ही बाबासाहेबांनी दिलेली प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आणि भगवान दास यांनी म्हणजे कसे शोधून काढले हस्तलिखित या पानाचे ऐतिहासिक म्हणजे प्रसंग कोणते आहेत, प्रस्तावनेत मूळ उद्देश जर समजला तरच बुद्ध आणि हीच धम्माची खरी रूपरेषा आपल्याला कळेल. कारण त्या प्रस्तावनेचा जर मूळ उद्देशच जर आपल्याला नाही कळाला तर आपण किती जरी वाचन केलं, स्मरण केलं तर काही कळेल का आपल्याला? अजिबात नाही कळणार. प्रस्तावना जर एखाद्या गंभीर